प्रत्येक गोष्ट म्हणजे वजडी खाल्ली तुम्ही, मासे, सुरमई, पापलेट काय पण खावत इथले भरपूर टेस्ट आहे, चांगले आहे. तेच ऑथेंटिक आहे, प्युअर टेस्ट आहे, तीच होममेड आहे. अच्छा बरं. तर मंडळी आपण ना भरपूर स्टॉल फिरतो, हॉटेल फिरतो, भरपूर ठिकाणी जातो, वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर. तर आपण हार्बरला आलो. हार्बरला असा एक तुम्हाला स्टॉल घेऊन आलो मित्रांनो. तर त्याचं नाव आहे आगरी कोली कट्टा. तर मित्रांनो हे आहे मानसरोवरला कामोठेमध्ये. तर मित्रांनो मानसरोवर स्टेशनवरनं अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती हा स्टॉल तुम्हाला मिळणार आहे. आणि इथे आहे ना आगरी कोली बोललात तर तुम्हाला मासे जास्त प्रमाणात खायला मिळणार आहेत. ते आपण आता घेऊन आलेत. म्हणजे इथे आहेत ना मित्रांनो पॉम्पलेट, कोलंबी, अजून सुरमई, अशा भरपूर बोंबील वगैरे आहेत ना, अशा भरपूर तुम्हाला इथे मच्छी फ्राय करून पण मिळतील. आणि रस्सा आपण बोलतो रस्सेवाले ते पण तुम्हाला मिळणार आहे. चिकन, मटन, दाल मुंडी, दाल वजडी असं सर्व काही इथे मिळणार आहे खायला. तर याचा आस्वाद घ्यायचा असेल ना तुम्हाला ॲड्रेस कॅप्शनमध्ये पुरा देणारच आहे. तुम्ही पण या. आता पटकन व्हिडिओ पण स्टार्ट करूया. प्राईसपासून सर्व जाणून घेणार आहोत. पनवेलपासून जर आपण हार्बर लाईनला कुठं वाशी वगैरे लोक राहत असतील ना त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे. कारण की ही मजा घ्यायला आणि बघू शकता असा ओपनमध्ये आहे. तर खायची मजा ना अलग होते अशा ओपनमध्ये. तर चला आपण त्यांची पहिली भेट घ्याव्या. काय आहे कसं काय सर्व प्राईसपासून जाणून घेणार आहोतच या. तर माझं नाव अक्षय शेट्टी आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम तुम्हाला मनापासून स्वागत करतो मित्रांनो. नमस्कार. काय नाव आपलं? मी रुपाली पाटील. अच्छा. आणि कधी पण सुरू झाली आपल्या आगरी कोली? 3 महिने झाले. अच्छा 3 महिन्यापासून आपण स्टार्ट केलेलं आहे. अच्छा. आणि आपल्या इथं काय काय स्पेशल मिळतं? म्हणजे आपल्याकडे स्पेशल म्हणजे दाल वजरी. अच्छा दाल वजरी. हा दाल वजरी, चिकन, ग्रीन चिकन, कलेजी फ्राय भेटते. आणि फ्राय मध्ये सुरमई, कोलंबी, पापलेट अशा वेगवेगळ्या म्हणजे मच्छी भेटते आणि फ्रेश. हो हो. तुम्ही स्वतः आगरी असल्यामुळे. हा आगरी आणि आगरी टेस्ट आणि आमचा स्वतःचा मसाला आम्ही तयार करतो. बरोबर. म्हणजे सर्व आपले घरगुती मसाले बोलू शकतो. हो घरगुती. आणि आपल्या इथे म्हणजे मच्छी मध्ये सर्व व्हरायटी आहे का? हा मच्छी मध्ये सर्व आहे. आता सध्या तर कोलंबी आहे, सुरमई आहे, पापलेट आहे आणि काले मासे खारी मधले. आणि कधी ते कधी लागतो आपला स्टॉल सांगू शकाल का? आम्ही 7-7:30 पर्यंत येतो. अच्छा 7-7:30 किती वाजेपर्यंत असतो? 11, 11:30, 12 पर्यंत जसे म्हणजे संपेल तसं. पण आमचं आता काय आलं ना लवकरच संपून जातो. बरोबर. आणि आठवड्यात ना किती दिवस लागतात आपल्या इथे? आम्ही सोमवारी नसतो आणि गुरुवारी नसतो. फक्त या दिवस बंद राहील आपला स्टॉल. आणि थोडा ऍड्रेस सांगू शकाल का? ऍड्रेस मानसरोवर बरोबर इथे पटेल प्लाझाच्या समोरच आहे ना. आणि स्टेशनवर किती जवळ आहे? 5 ते 10 मिनिटं. 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि आता आम्हाला दाखवलं का आपल्या इथे काय काय अवेलेबल आहे? कोलंबी फ्राय. आता कोलंबी फ्राय बनते का? अरे वा. आणि ते सुरमई आहे. सुरमई आहे. सुरमई, कोलंबी हे मॅरिनेट करून. अच्छा हे मॅरिनेट आहे. हे चिलापी बोलतात ना. अच्छा हेच. आणि आम्ही याला काले मासे बोलतो. काले मासे बोलतात. अच्छा. त्याचबरोबर हे काय? पापलेट संपले. अच्छा मित्रांनो पॉपलेट संपलेले फटाफट जातो. म्हणजे हे ग्रीन चिकन आहे. ग्रीन चिकन आहे का? अरे वा. आणि आपलं ग्रीन चिकन खायचं झालं तर कसं आपल्याला मिळेल? म्हणजे इथे ग्रीन चिकन फुल आहे ना ते 130 आहे. 130 ला. आणि माशांमध्ये आपल्याला इथं व्हरायटी कशी मिळेल? म्हणजे प्राइस म्हणजे थालीमध्ये आम्ही 100ला देतो. त्यामध्ये भाकरी येते. बरोबर भाकरी येते. आणि याच्यामध्ये काय आपल्याला? यामध्ये ग्रेव्ही मध्ये चिकन आहे. ग्रेव्ही मध्ये चिकन आहे. स्पायसी. आणि हे दाल वजरी हे स्पेशल आगरी स्पेशल तुम्ही बोलू शकते. बघू शकता मी जाऊन दाल वजरी आहे. ही कशी आपल्या इथे मिळेल? 100 रुपयाला. अरे वा. म्हणजे खूपच रिजनेबल प्राइस आहे इथे. आता इथे मी 1-1.5 महिना झाला येतोय. अच्छा. यांची टेस्ट एवढी भारी आहे ना. अच्छा. तुम्ही कधी पण या टेस्टला कंप्लेंट काय भेटणार नाही. हो बरोबर. एवढी भारी टेस्ट आहे यांची. प्रत्येक गोष्ट म्हणजे वजडी खाल्ली तुम्ही, मासे, सुरमई, पापलेट काय पण खावत इथले भरपूर टेस्ट आहे, चांगले आहे. आणि आपली वजडी जास्त ट्राय करतो म्हणजे ती चांगली लागते, भरपूर चांगली आहे. रिजनेबल रेट आहे. अच्छा. तर चला म्हणते ते आगरी कोली कट्ट्याचं आहे ना आपण स्पेशल म्हणजे आगरी कोली कट्ट्याचं हे आहे दाल वजडी. ही दाल वजडी आम्ही घेतलेली आहे.
विथ ग्रीन चिकन घेतलेलं आहे. बघूया आता ग्रीन चिकन आणि दाल वजडीची कशी आपल्याला टेस्ट येते. तर आपण पहिला दाल वजडी पण स्टार्ट करणार आहोत मित्रांनो. अजूनपर्यंत आपण जेवढे रेट्स बघते ना, मच्छी असेल, दाल वजडी असेल किंवा ग्रीन चिकन वगैरे काय असेल ना, ह्याचे रेट्स आपण इतर भरपूर स्टॉल फिरलो पण एवढे रिजनेबल आहेत ना, खरंच खूपच. तर मित्रांनो इथं मच्छी पासून म्हणजे एकदम रिजनेबल प्राइस मध्ये तुम्हाला खायला मिळणार आहे. म्हणजे साईज वाईज पण येतात, साईज जसे असेल ना तसा तुम्हाला प्राइस पण कमी, म्हणजे 50 पासून पकडा, 50 पासून प्राइस स्टार्ट होते. सुरमईची आणि पॉपलेट वगैरे असतील ना 100, 120 असे जे रेट्स आहेत. भारी भारी तुम्हाला ना काय मागतला काय तसं नाही तर 200 रुपयाला खाऊन मिळतं. आणि दाल वजडी इथं आहे, बघू शकता. ते दाल वजडी ना मित्रांनो अगदी म्हणजे 100 रुपयाचे जे रेट्स आहेत, म्हणजे 100 रुपयाला तुम्हाला इथे मिळणार आहे. म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे इथं आलात तर. आणि चला आपण स्टार्ट करूया कसं आहे तुम्हाला सांगतो या व्हिडिओमधनं. तर हे आहे मित्रांनो दाल वजडी. वा, दाल वडी बघा मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये ना पुरा आगरी मसाले यूज झाले आहेत आणि आगरी मसाल्याची आम्ही चव बघायची आहे. खूप छान आहे. म्हणजे एक कसं असतं माहिती आहे, आपण जेव्हा मटण घेतो ना आणि मटणाचा जो फ्लेवर येतो ना खायचा, जेव्हा आपल्याला फील होतो सेम तसाच येतं. आणि फ्रेश इथे सर्व तुम्हाला खायला मिळणार आहे. मागाशी विचारणार आणि स्वतः आगरी असल्यामुळे ना त्या मासे तुम्हाला दररोजचे म्हणजे नाही स्टोर काय केलेले, दररोजचे अलग अलग तुम्हाला इथे मासे खायला मिळणार आहे. आणि दाल वडीचा बोलून मित्रांनो, आपण दाल वडी ह्याच्या आधी पण खाल्लेली आहे आणि चवमध्ये डिफरंट काय नाही मित्रांनो, एक नंबर इथं म्हणजे दाल वडी अशी मिळते बोलू शकतो. आणि ह्याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो, दाल वजडी असली ना तरी दाल याने कमी टाकलेली आहे मित्रांनो. आणि त्यामध्ये वजडी बघू शकता किती आहे, भरून भरून टाकलेली आहे. आणि वजडी वगैरे खायची मजा असते ना मित्रांनो, खरंच हीच असते, ही खरी मजा आहे. आणि त्या स्टॉलला फक्त मित्रांनो 3 महिने झालेत पण अजूनपर्यंत त्यांची गर्दी बघू शकता. म्हणजे चव चांगली असते ना तिथे गर्दी नक्कीच होते. बघू शकता अजून पण चालू आहे, म्हणजे पब्लिक बघू शकता. नमस्कार, काय ना आपलं? श्रुती गोळप. अच्छा, आणि कधीपासून भेटायचं आपण आगरी कोली कट्ट्याला? माझं हे 3rd टाइम आहे. अच्छा, आणि कसं फूड वाटलं तुम्हाला? काय छान आहे, ऑथेंटिक आहे. अच्छा, तर मी कोकणी आहे तर मला माहिती आहे की फिश कशी बनते, त्यामुळे मी रिव्ह्यू चांगला देऊ शकते. होममेड आहे. अच्छा, बरोबर. म्हणजे एक घरगुती आपल्याला वाटतं. येस येस येस, डेफिनेटली. आणि प्राइसच्या हिशोबाने काय बोलाल, म्हणजे इतर स्टॉलवर तुम्ही गेला असाल आणि ह्याचा कम्पेअर केला तर किती स्टॉलची म्हणजे प्राइस इट्स रिजनेबल अँड इट्स चीप कम्पेअर टू अदर रेस्टॉरंट्स अँड अदर स्ट्रीट फूड. तर मित्रांनो त्याचबरोबर आपण ग्रीन चिकन मागवतो आहे. आपण सर्व चिकन मध्ये काहीतरी आयटम घेतो. तसा हा आहे ग्रीन चिकन. आता ही चव बघणार आहोत आपण. ग्रीन चिकन आहे ना भरपूर ठिकाणी खाऊन खाल्लं आहे. आगरी स्टॉलवर पण ह्याच्या आधी जाऊन खाल्लं आहे आणि आता पण खातो तो आगरी स्टॉलच आहे. हा बघा आणि बघूया चवायची काय. एक परफेक्ट चव आहे बघू शकतो आपण ग्रीन चिकनची. कारण की तो पुदिना वगैरे म्हणजे मिरची अजून कोथिंबीर, पुदिनाचा मित्रांनो एक फ्लेवर येतो ना पुदिना. आणि म्हणजे मग ग्रीन पेस्ट बोलू शकतो. ती ग्रीन पेस्टचा एक स्वाद येतो. म्हणजे याच्यामध्ये जास्त ग्रीन पेस्ट यूज होते, त्याचा स्वाद घ्यायला तुम्हाला इथे यायचा मित्रांनो. आणि खूप छान आहे चिकन बोलू शकतो. आणि आगरी लोकांच्या हाताची चव काय युनिकच असते आणि अलगच असते. दाल वजडी एक असा यांच्या आगरीमध्ये आयटम आहे ज्यांच्या लग्नामध्ये वगैरे असा यूज होतो. म्हणजे लग्नामध्ये स्पेशल म्हणून हा वापरला जातो. तोच आपल्याला आहे ना ह्या स्टॉलवरती आपल्याला अवेलेबल आहे. प्रत्येक आगरी स्टॉलवरती गेलात ना दाल वजडी भेटणार ना, आता होणारच नाही. मी आता एक चव घेतो याची कशी आहे. आणि असं एकदम प्रसाद एकदम पातळ असेल ना आणि प्लस ते मसाल्यांची चव, वा खूप छान आहे. आणि हायली रिकमेंड करेन तुमचं आलात ना नक्की हे घ्यायला मात्र भेटू नका. आणि ग्रीन चिकन आहे ना मित्रांनो, ह्याचे पीस दाखवतो तुम्हाला. तर हे पीस आहे आणि अगदी फ्रेश आणि घरगुती लागणारा असा चिकन आहे. पुरा चव टेस्ट येते ना मित्रांनो, खरंच घरगुती आहे. आता मी ट्राय केला. पीस पण एकदम सॉफ्ट आणि बोलू शकतो आता वाटतंय की आता रिसेंटली कोंबडी कापून हे केलेलं चिकन आहे. आता वाटतंय खूप छान चव आहे, नक्की घ्यायला. तर चला मंडळी, आपण आता आगरी कोली कट्ट्याला भेट दिली. खूप छान जेवण झालं. आपला दाल वजडी होती आणि ग्रीन चिकन घेतला होता. दोघांची चव बोलू ना मित्रांनो एक नंबर होती चव.
आणि खूप आवडलं मला. तुम्ही पण या. आणि एक आगरी स्टॉल आहे, त्याचा तुम्ही आस्वाद घ्यायला नक्की या. डिस्क्रिप्शन मध्ये पुरा ऍड्रेस दिलाय. मानसरोवर स्टेशन आहे मित्रांनो. मानसरोवर स्टेशनवर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे यांचा स्टॉल. आलात ना तर इथं बघ सर्कल दिसत, सर्कलच्या अगदी बाजूलाच आहे त्यांचा स्टॉल. तर नक्की भेट द्या. पटेल प्लाझाच्या अपोजिटलाच आहे. तर इथं आलात ना मित्रांनो, तुम्हाला अस्सल ऑथेंटिक आगरी तुम्हाला फूड खायला मिळणार आहेत. तर नक्की तुम्ही टेस्ट घ्यायची. आणि मला तर स्पेशली आहे ना दाल वजडी खूप आवडली, कारण की दाल वजडीमध्ये दाल म्हणजे काय काय ठिकाणी भरपूर ठिकाणी बोलले दाल जास्त असते वजडी कमी असते, पण मित्रांनो इथे तसा नव्हता. वजडी जास्त होती, दाल कमी होती. तेच खायची चव मस्त होती. आणि एक फील येत होता खाताना, एक म्हणजे एक मटन खातो असं वाटत होतं ना, खूप चांगली म्हणजे एक फील झाला असा की आपण अस्सल आगरी स्टॉलवरती जेवायला आलेलो. आता रिसेंटली हा स्टॉल चालू झालेला मित्रांनो. नक्की सपोर्ट करा, नक्की भेट द्या. अशाच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ पहिली कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. अशा व्हिडिओसाठी आपल्याला चॅनलवरती पडत राहतील, म्हणून सबस्क्राईब मात्र करा विसरू नका. भेटूया अशा व्हिडिओवरती. तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र.